लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद। जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाची दादागिरी। 23 जागांसाठी शिवसेनेचा हट्ट, काँग्रेसची कोंडी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत नवा तिढा निर्माण झालाय। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या 25 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे लोकसभेच्या 23 जागा लढवणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटानं केलाय। जागा वाटपाची बोलणी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी नाही तर थेट दिल्लीतल्या हायकमांडशी होणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे। संजय राऊतांच्या या दादागिरीनं महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते काहीसे दुखावले गेल्याचं जाणवतंय। थेट दिल्ली हायकमांडची जागा वाटपाची बोलणी होतील असा पवित्रा शिवसेनेनं घेतल्यानं महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे। त्यांचं काय बोलणं झालंय हे राज्याला माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही। ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल, ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू। संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणू द्या। संजय राऊत जर 23 जागा लढतो म्हणाले तर आम्ही कशाला त्या संदर्भातलं खंडन करू। जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील। इंडिया आघाडी बैठकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी अलीकडेच दिल्ली वारी केली। त्यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्याशी ठाकरेंची प्राथमिक चर्चा झाली। त्यामुळेच राऊतांनी 23 जागांचा हट्ट धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 5 राज्यातल्या पराभवामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे। त्यामुळे 23 जागांचा शिवसेनेचा हट्ट कायम राहणार का? काँग्रेस किती जागा लढवणार? महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार? हे सगळे प्रश्न उपस्थित राहत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत वेगळाच पेच निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।